तो मैं जानना चाहता किसानों के द्वारा आह्वान हुआ था कि आज भारत बंद रहेगा, तो यहाँ पे भी सब मैं देख रहा हूँ कि बंद है। तो यहाँ पे जो ये बैठे हुए लोग किसान भी हैं, व्यापारी भी हैं, कौन है ये सब लोग? आज पूरे देश में 500 से ज़्यादा संगठन साथ में आके ये पूरा इंडिया आघाड़ी में जो जितना भी संगठन है, जो पार्टियां है, उसने पूरे भारत बंद का आह्वान किया है। उस आह्वान को साथ में रखते पूरा तलासरी शहर हुआ, तलासरी तहसील हुआ, पूरा संगठन जो तलासरी में है पूरा बंद रखा है। उसमें व्यापारी भी शामिल है और ये पूरा अपने अपने मर्जी से बंद रखा है और ये आंदोलन को समर्थन देने के लिए यहाँ पे रास्ते में उतरे हैं सब। जी, तो किसान के आंदोलन में पार्टियां भी सहमति, मतलब पार्टी के साथ में है सब? किसान आंदोलन यहाँ पे जो खड़े हैं पूरा 500 से ज़्यादा संगठन खड़े हैं। कोई ना कोई किसी न किसी संगठन से जुड़ा है, कोई सब किसान अपने अपने संगठन से यहाँ पे मौजूद है। जी, तो दिल्ली में जैसे कि देखा जा रहा है किसान के साथ बातचीत आपकी लगातार चल रही है, तो अभी बातचीत किस स्थिति तक पहुँची है कि अभी क्या आने का आगे क्या संभावना है? 2020 में जब आंदोलन चालू हुआ था, उस आंदोलन के दरमियान किसानों के जो 3 कानून बनाए थे किसानों के अगेंस्ट, उसमें तो किसानों ने उसी को लेके वहाँ आंदोलन चालू किया था। लेकिन जब वहाँ की जो सरकार बैठी है, वो सरकार को कानून रद्द करना पड़ा। 1 साल से ज़्यादा जब आंदोलन हुआ तब वो कानून रद्द करना पड़ा। लेकिन उसमें कानून में जब किसानों की मांग थी स्वामीनाथन आयोग लागू करो, जब ये कानून लागू करने के लिए उसके शर्त के ऊपर ये किसान आंदोलन पीछे आंदोलन लिया था। लेकिन अब तक 1 साल से ज़्यादा और समय हो गया, अब तक वो स्वामीनाथन आयोग लागू नहीं हुआ। फिर से वहाँ दिल्ली की तरफ जाना पड़ रहा है किसान लोगों को। जी, जैसे कि किसान तो हमारे अन्नदाता है और किसानों की बात सुननी और माननी बहुत ज़रूरी है। लेकिन आप देखेंगे कि जब पिछली बार भी आंदोलन हुआ था, उसमें भी दिल्ली लाल किले के पास और संसद के आसपास बहुत हंगामा हुआ था। इस बार भी कुछ ऐसे लोग हैं जो कि नाम खराब हो रहा है किसानों का, तो ऐसे लोगों के लिए आप क्या कहना चाहेंगे? किसान अपनी मांगे लेकर रास्ते में हर टाइम रास्ते पर आते हैं, अपनी मांगे लेकर आंदोलन कर रहा है। लेकिन उसमें कुछ पॉलिटिक्स पार्टी वाले बीच में आके किसानों का आंदोलन खराब करने की कोशिश कर रहे हैं। किसानों का आंदोलन दबाया जा रहा है। दिल्ली में जो भी उस समय हुआ, उस समय बहुत बुरा हुआ, उसका हम समर्थन नहीं करते हैं। और जो किसानों का हम लोग मांगे हैं, वो मांगे जब तक न पूरी होंगी तब तक हम इस आंदोलन में जारी रहेंगे। ये आंदोलन जारी रहेगा, इस आंदोलन में हम आते रहेंगे, ये आंदोलन चालू रखेंगे। जी, तो अभी इनका आंदोलन चालू ही रहेगा क्योंकि सरकार भी बात तो कर रही है पर उसका कुछ निष्कर्ष नहीं निकल रहा है। और आप देख सकते हैं किसान बीच रास्ते पर बैठे हुए हैं और लगभग इन्हें बहुत देर हो गई है। मैं भी लगभग 1 घंटे से यहाँ पे बैठा हूँ और देख रहा हूँ कि काफ़ी धूप में ऊपर बैठे हैं, खुली रोड पे बैठे हैं, धूप है। बाकी की खबरों को जानने के लिए बने रहे सालासर न्यूज़ के साथ। आजच्या देशव्यापी संपाला आम्ही इथे जी सुरुवात केलेली आहे, आज देशभर आमच्या पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या संघटना समाविष्ट होऊन आमचे संपात समाविष्ट होऊन जो काही कार्यक्रम चाललेला आहे, आज असं ऐकायला भेटलं की ताजी बातमी आजची आहे की दिल्लीमध्ये पोलिसांनी सोडलेल्या अश्रुधुरामुळे एक शेतकऱ्याचा परत मृत्यू झालेला आहे। वेळोवेळी आमच्या शेतकऱ्यांचे जीव जात आहेत। मागच्या वर्षभरामध्ये जवळजवळ 75 शेतकरी मेले गेलेत। यावेळेस परत सुरुवात झालेली आहे, तरीसुद्धा आम्हाला आमचा जो घेतलेला पवित्र आम्ही हा मागे घेणार नाहीत। आमची संघर्ष असाच चालू राहणार जोपर्यंत आमचे पदरात आमचे हक्क जी काही आमचे मागणे आहेत ते होत नाही पूर्ण, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। वेळोवेळी आम्हाला वरून पार्टीने हाक दिली, पक्षाने हाक दिली तर वेळोवेळी आम्ही रस्त्यावर उतरून अशा प्रकारचे आंदोलन आज याच्यापेक्षा तीव्रतेने करू। हो ना, बरोबरच, कारण हे लोकांनी आज प्रत्येक क्षेत्र आता जो काही आपल्या सरकारचे जे काही भाग होता, आता असेल एसटी डेपो असेल, विमानतळ असेल, त्याच्यानंतर मोठमोठे प्रकल्प असतील, हे प्रकल्प आज खाजगीकरणाकडे वळवले जात आहेत। ते मोठे सावकार शेठ सावकारांना भांडवलदारांना दिले जात आहेत, ते तर असू दे, परंतु इथे आमच्या जो गरीब लोकांसाठी जिल्हा परिषद शाळासुद्धा आज ते लोकांनी खाजगीकरणाकडे वळवण्याचं चालवलेलं आहे। आणि याच्यामुळे आमच्या ज्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे दूर होणार आहे, अशिक्षितचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यामुळे बेरोजगारी वाढेल आणि आपल्या इथे फार मोठं आमच्या आदिवासी लोकांचं किंवा आमच्या मागासवर्गीय लोकांचं फार मोठं नुकसान होण्याची संभावना आहे। जर का त्यांनी ती जमीन आता घ्यायला तर लावलेली आहे, आपल्याला काहीतरी बोलावं तर लागेलच।
देतात म्हणून आपण घेतलं. याच्यात काय झालं की ज्याची जमीन आहे तो बिचारा तिथे म्हणजे जो कसतो तो बिचारा तिथेच आहे, ज्याची जमीन पण आहे त्याच्या नावाने निघाले ते पैसे घेऊन गपचूप राहिले. म्हणजे विचार करा की ह्याला सोडवणार कोण. मी तहसीलदारांना सांगितलं, तहसीलदार काय सांगतात, प्रांत मॅडम सांगतील, प्रांत मॅडम सांगतात की कलेक्टर बघतील. आज हे जे सर्व आहे हे कलेक्टरच्या हातामध्ये आहे. जे काय जमिनीचं जे 7-12 उतारा चुकलेला आहे, हा 7-12 सुधारण्याचं काम कलेक्टरचं आहे. कलेक्टरनी सुधारून द्यायला पाहिजे. निर्माण केली त्यांनी, ते आपसामध्ये भांडण लावून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे विचार करा की आपण जर रस्त्यावरती बसलो नाही तर त्यांना काय आहे, ह्याला पाहिजे त्याप्रमाणे त्यांना का आपण बोललो आणि त्याप्रमाणे आपण लढा करावाच लागेल, तरच आपल्याला काय मिळणार आहे. आता एक्सप्रेस वेवाले सांगतात की बुलेट ट्रेनवाले सांगत असतील की आपल्याला प्रांत ऑफिसला बोलवतात, प्रांत ऑफिसला झालं नाही तर कोणीतरी दलाल असेल त्याला पकडलं जातं आणि दलाल हे अर्ध्यापेक्षा जास्त पैसे खाऊन जातात. म्हणजे विचार करा, त्यांचं पण संगनमत असतं ऑफिसवाल्यांचं. ऑफिसवाले आणि ते दलाल लोक, तुम्ही सांगता काम चालू करून दिलं तर आम्ही त्यांना लगेच पैसे देऊ. हे काय म्हणजे सरकारने सांगितलेलं आहे का कुणी सांगितलेलं आपल्याला काय माहिती नाही, पण तिकडनं सांगितलं जातं की जर का तुम्ही काम चालू करू दिलं तर तुम्हाला पैसे देणार, नाही तर पैसे लवकर मिळणार नाही. म्हणजे ही आज दादागिरी त्यांची. काम जबरदस्तीने करून देणार, जबरदस्तीने करून घेतल्यानंतर मग आपल्याला ऑफिसला चक्कर मारावे लागणार, त्यालाच उचलून आतमध्ये टाकतील. आता त्यांनी सांगितलं की 1 महिन्यानंतर, ऐका आता 1 महिन्यानंतर काय होणार आहे ते. 1 महिन्यानंतर इलेक्शन आहे तोपर्यंत नाही का, नाही इलेक्शन लागल्यानंतर ना जो रस्त्यावरती येईल, रस्ता अडवेल त्याला उचलून आतमध्ये टाकतील. जोपर्यंत रस्ता होईल तोपर्यंत कोणाला सोडणार नाही. ते आता चाललेलं आहे. तुम्ही बघितलं असेल डहाणू ठिकाणी